कमी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मुद्दे सरळ हाताळले पाहिजे. मित्र, आपल्या या लोकसभा मतदारसंघाची आजपर्यंतची जी निवडून येण्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला आपण म्हणतो, एखादी नोकरी जर कोणाला पाहिजे असेल तर त्याला त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया दाखवावी लागते की मी इतकं शिक्षण घेतलेलं आहे, मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे. एखाद्या ड्रायव्हरला नोकरी पाहिजे असेल तर माझं इतक्या सालचं लायसन्स आहे, माझं LLB लायसन्स आहे, माझं HFB लायसन्स आहे, असं सगळं त्या पद्धतीने त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून त्या ठिकाणी त्याला नोकरी दिली जायची. आणि म्हणून आज खासदारकीच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये सुद्धा जर आपण आपल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितली की इतके वर्ष कोणत्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाने आपण खासदार निवडून दिला, तर याचं उत्तर आपल्याला असं सापडेल की त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त एकच होता आणि तो म्हणजे हिंदुत्व. दुसरा काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नव्हता. त्याचं शिक्षण किती झालेलं आहे, त्याला हिंदी इंग्रजी बोलता येते का, दिल्लीत जाऊन त्याचा ठेठा तर नाही होणार ना, हे कधी केला गेला नाही. त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जे तुमच्याकडे आज बिबिका मकबरा असून सुद्धा तुमचे हाल आहेत, जे पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत, जे रस्त्यांचे हाल आहेत, जे कचऱ्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होण्याचं एकमेव कारण असं आहे की त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया रॉंग झाले आपले. मी नेहमी सांगतो की एका रूम मध्ये 100 लोक असतील, 80 लोक हिंदू आणि 20 लोक मुस्लिम असतील. जसं आपल्या देशाचं आज आपण पॉप्युलेशनचं सेन्सस बघितलं तर आपल्याला तेच दिसेल की 80 हिंदू आहेत आणि 20 मुसलमान आहेत. आणि त्यामुळे 80 लोकांना 20 लोकांची भीती वाटली पाहिजे का 20 लोकांना 80 लोकांची भीती वाटली पाहिजे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मला जाहीररित्या सांगायचं आहे की खतऱ्यामध्ये असलाच तर इस्लाम आहे, कारण ते 20च आहे. पण त्या ठिकाणी याचा विचार आपण कधी केला नाही. आणि कोणीतरी आपल्याला सांगितलं की अरे ते मुसलमान फार आगाऊपणा करतायत, म्हणून चला आपण हिंदू एकत्र होऊया. म्हणून त्या ठिकाणी आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चुकला आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. माझी या ठिकाणी विनंती तुम्हाला अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया बदला. कारण कधीच असं होत नाही की त्या ठिकाणी 80 लोकांना 20 लोकांची भीती वाटावी, कारण त्या 80 आहेत, घाबरायची गरजच नाहीये. त्यांना घाबरायची जर गरज असेल तर त्या 20 लोकांना आहे. त्यामुळे चुकीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया आता लोकांनी लावू नये अशी माझी या ठिकाणी नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आतापर्यंत लावले त्याची फळं आपण भोगली. मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की या असल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामुळे सगळा सत्यानाश आपला झाला. आज परिस्थिती अशी आहे लोकसभेची की एक शेमडं पोरगं सुद्धा म्हणतं खैरेंचं काही खरं नाही, बरोबर की नाही. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे खैरेंनाच तिकीट देतात. कसं देतात? सगळे लोक म्हणतात खैरेंचं काही खरं नाही, खैरेंनी काहीच केलं नाही. शेमडं पोरगं उठतं ते म्हणतं खैरेंनी काही केलं नाही. पण उद्धव ठाकरेला खैरेच पाहिजे. का पाहिजे? कारण त्याला असं वाटतं की आपण कसंही केलं तर हाच निवडून येईल, कारण शेवटी एलिजिबिलिटी क्रायटेरिया लोकांचं हिंदुत्व आहे. आणि खैरे इतका आगाऊ आहे की तो इकडे लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तिकडे मातोश्रीचे पाय धरून बसतो. कारण त्यालाही असं वाटतं की आपलं तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया हिंदुत्व आहे. मग लोकांचे कचरा प्रश्न, पाणी प्रश्न, बिबिका मकबरा खड्ड्यात जरी गेलं तर आपल्या बापाचं काय साधं? आपण पडा आदित्य ठाकरेच्या पाया. आज खैरे बाकीच्या पक्षांचे पण तिकीट मॅनेज करतो बरं. मध्ये मध्ये चाललं होतं हर्षवर्धनला काँग्रेसचं तिकीट मिळणार, परेशान झालं मात्र की आता हे कसं आवरावं म्हणून केला खेळ झालं. मग हर्षवर्धनचं तिकीट कटलं आणि झापडचं तिकीट फायनल झालं. मग त्याला काय वाटलं, आता काय खेळ, आता कसं जमेल याला, बसन चूप. मग माझ्याकडे लोक पाठवली, अरे तुझं काँग्रेसचं तिकीट कटलं. अरे म्हटलं येड्या, मला काँग्रेसचं तिकीट लागतच नव्हतं. मला बळजबरी मारून मुटकून तिकडे नेलं होतं. आणि का नेलं होतं? तुला मारण्यासाठी नेलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी जरी तिकीट कटलं असेल तरी तुला मारण्याचं ध्येय माझं कटलेलं नाहीये म्हटलं. आणि मी हिमतीने उभा राहिलो. मी फक्त एका माणसाचा विचार त्यावेळेला केला ज्यावेळेला ही परिस्थिती निर्माण झाली आणि असंच चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला की आता पुन्हा खैरेच खासदार होईल. मी फक्त एका माणसाचं स्मरण केलं. सांगू कोणाचं? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलं. म्हटलं महाराज मला शक्ती द्या. हे सगळे डाकू जमा झालेत म्हटलं इथं आणि लोकांचा हे सत्यानाश करणं लावला.
आणि जर मी आज हिंमत केली नाही तर या लोकांना कोणी सगळं वाटोळं झालंय. तुमच्याकडे हे प्रश्न आहेत जे तुम्हाला महत्वाचे वाटतात. असेच प्रश्न या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचे आहेत. कोणाचे रस्त्याचे प्रश्न आहेत, कोणाचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, तुमच्यासारखे सगळ्यांचेच प्रश्न आहेत. आणि हे सगळे प्रश्न सुटावे आता असं वाटायला लागलंय लोकांना. मी जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो ना, आता हळूहळू लोकांना असं वाटायला लागलं की यार खरंच आपला खासदार निवडून देण्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया खरंच चुकला. म्हणून हळूहळू लोक बदलू लागले. आज खैरेच्या सभेला 20 लोक, माझ्या सभेला 2000 लोक. हे चित्र आहे औरंगाबादचं. हे चित्र बदलू लागलं. आता मला फक्त त्याला एनकरेज करायचं आहे की येस आय एम देअर, आय विल हेल्प यू. दुसरं कोणी हेल्प करणार नाही, मी करेन हेल्प. आणि माझ्या मागे ते इतके भुंगे लावले की कसंही करा, हे गप्प बसवा. कारण त्यांना असं वाटलं होतं की त्या ठिकाणी ह्याचं काँग्रेसचं तिकीट कापलं म्हणजे हा गप्प बसेल. मी गप्प बसलो नाही. मग हे माझ्या सासऱ्यांकडे जाऊन बसले. त्यांना पाया पडणं फार व्यवस्थित माहितीये. रावसाहेब तुमचा जावई कसाच आवरत नाही. मी लाख कोशिश करतो पण माझा जादूटोना चालत नाही. त्याचं काँग्रेसचं तिकीट कापलं तरी उठून उभं राहिलं. अरे तो सुजय विखे एवढा मोठा माणूस, त्याला तिकीट लागू लागलं, ते भाजपमध्ये गेलं. आणि हे तुमचा जावई कुस्तीच खेळतो म्हणतो, त्याचं तिकीट कापलं तरी म्हणतो कुस्तीच खेळतो. अरे हे कुस्तीत उतरलं तर मला जाईल ना पांगून. रावसाहेब समजून सांगा जावई. आता माझे सासरे बेचारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांना टेन्शन आलं थोडस. आणि ते म्हटले ठीक आहे खैरे तुम्ही आता म्हणताय तर मी जाऊन येतो त्याच्याकडे. एकदा आले माझ्याकडे आले आणि मला सांगितलं हर्षवर्धन तुम्ही लोकसभा लढताय. म्हटलं दादा सगळ्या जगाला माहितीये, तुम्हाला माहित नाही का? त्यामुळे माहितीये पण विचारून घेतलं. म्हटलं हो मी लढतोय, जमन का? म्हटलं 100% जमन. कसं? म्हटलं दाखवतो तुम्हाला जमवून. जमल्यानंतर सांगेन जमलं म्हणून. तुम्ही कालपर्यंत म्हणत ते मनसेत आमदार होत नाही, झालो आमदार. म्हटलं 100% माझं जमन. तुम्ही कोणाच्या नादी लागू नका आणि मला तुमच्याकडनं रुपया लागत नाही, तेच टेन्शन घेऊ नका. तुम्हाला असं वाटत जावई उभा आहे मागत पैसे. मी म्हटलं मी भिकारी नाही, मी मागत नाही पैसे. नक्की का? म्हटलं हा नक्की. ठीक आहे उठले. मला तसं राग आला. मी म्हटले असं का बोलले मला? जमन का? मी एवढा महाराजांचं शपथ घेऊन निघालो आणि या सगळ्या चांडाल चौकडीतून या जनतेला वाचवायची भूमिका मी घेऊ लागलो. माझे सासऱ्यांनीच काय माझी पाठराखण करायला पाहिजे होती. मला राग आला. जावयाच्या नात्याने रुसलो आणि बसलो खुर्चीतच. बाबा उठले गेले दरवाजापर्यंत. जावई रुसू शकतो, पोरगी नाही रुसत. म्हणून पोरगी गेली दरवाजा लोक सोडायला. चला तुम्ही आले तर तुम्हाला दरवाजा लोक सोडते. त्यांच्या दोघात काहीतरी संभाषण झालं. मी माझ्या बायकोला विचारलं, म्हटलं का ग काय म्हटले बाबा? नाही म्हणे ते असे म्हटले पाहुण्याला सांगा काही काळजी करू नका, पूर्ण भाजप तुझ्या पाठीमागे उभी करतो. म्हणजे खैरे करायला गेला गणपती आणि झाला मारुती. कुठलाच पत्ता बरोबर नाही पडू लागला. कुठलाच पत्ता बरोबर नाही पडू लागला. सगळे पत्ते रॉंग जाऊ लागले. काँग्रेसचा पत्ता रॉंग, रावसाहेब दानवेचा पत्ता रॉंग. मग शेवटी खैरेने काय चालू केलं? मोदीला पंतप्रधान करायचं असेल तर हर्षवर्धनला नाही मला मतदान करावं लागेल. तुम्हाला मोदीला पंतप्रधान करायचं असेल तर मला मतदान करावं लागेल. काय कमाल झाली हो? हा म्हणजे शेजारचा माझ्या ओळखीचा आहे म्हणून लग्न माझ्याशी पोरीचं करा, असं कसं? हा हे काय प्रकार आहे? दुसऱ्याच्या भरोशावर तू संसार थाटतो. पण नाही, आम्हाला त्याच्याच नावाने संसार करायचा आहे. कालपर्यंत मोदीला शिव्या घालत होता. आज जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे. तेव्हा नाही आठवला मोदी. आता मोदी आठवला का? मरता क्या नाही करता. मोदी आमचा बाप आमचा नाही पण मोदी आमचा बाप. मी पण सोडलं मग एक पिल्लू. मी म्हटलं मी निवडून आला तर मी मोदीला मदत करेन. आता म्हणे काय करावं? डोक्यालाच लावून घेतला हात बाबांनी. लोक म्हणायला लागले अहो साहेब तुम्हाला कशाला? त्यालाच करू, ते मी मोदीलाच मतदान करणार आहे. गेलं सांगून बेजार झालं की आवरावं कसं. आता आवरलं नाही जात म्हटलं, आता पांगलं.
आणि मी बेगमपुराच्या लोकांना नतमस्तक होऊन सांगू इच्छितो, जो मुद्दा मी सुरुवातीला मांडला की त्या ठिकाणी आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज करा, आणि जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आता तुम्ही चेंज करायला निघालेला, मला त्याचं समाधान आहे, मला त्याचं समाधान आहे. आणि त्या गोष्टीसाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मला कुठेतरी उभं राहावं लागेल. या चांडाल चौकडीतून हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वाचवावा लागेल, नाही ते वाटोळ करून टाकतील. लोक म्हणतात काही करतो हर्षवर्धन, आमदारकीचा कुठं राजीनामा देत राहतं का, कोणी ग्रामपंचायतीचं देत नाही, आमदारकीचं देऊन टाकतो. म्हटलं काय चाटू मी त्या आमदारकीला. मराठा आरक्षणाच्या वेळेला, धनगर आरक्षणाच्या वेळेला सरकार बदलत नव्हतं. मला राग आला. मी सरकारला म्हटलं अरे बाबा तुम्ही काहीतरी करा, नाही तर मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. सरकारला वाटलं कसा राहत नाही, आमदारकी थोडीच सोडणार आहे. सोडली. फुट म्हटलं मला नाही लागत ती आमदारकी, जास्तच डेअरिंग करतो. डेअरिंग काय करतो, मी लोकांसोबत राहतो, मी रयतेचा माणूस आहे, आणि रयत माझ्यासाठी मायबाप आहे, माझ्यासाठी मायबाप रयत आहे. फक्त मायबाप माझं रयत आहे. माझ्या आई वडिलांनी मला निक्षून सांगितलेलं आहे, कोणाच्या दिल्ली मुंबईच्या माणसाच्या पाया पडू नको, ते तुझा वापर करतील, आणि ज्या दिवशी तुझी शक्ती संपेल ना, तुला लाथ मारून कधी काढून दिलं तुला कळणार नाही. त्याच्यापेक्षा रयतेच्या पाया पड. रयत बॉस आहे, आणि बॉस इज ऑलवेज राईट. आणि त्यामुळे मी फक्त आणि फक्त रयतेला पुजतो, मी दुसऱ्या कोणाला पुजत नाही. मला कोणी किती अंगावर येऊ, मी दबत नाही. का? कारण मला माहिती आहे की मायबाप जनता आहे. मी या ठिकाणी आदरणीय कैलासवासी बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचं नाव या ठिकाणी घेतो. तुम्ही बाळासाहेबांचं आयुष्य बघा, कधी तो माणूस आमदार खासदार झाला नाही, पण त्यांनी कायम रयतेवर राज्य केलं. त्यामुळे तो वारला त्या दिवशी पण मुंबई बंद होती. आज माणसं मरतात तर कोण पुत्र पुसायला जात नाही, मेला का बडा गेला म्हणतात, पण बाळासाहेब गेले तेव्हा अख्खी मुंबई बंद करून गेले. ही ताकद आहे रयतेचा राजा होण्याची, ती छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. आणि म्हणून मला रयतेचं सेवा करायची, मला रयतेबरोबर राहायचं आहे. रयत जोपर्यंत खुश तोपर्यंत रयतेचा राजा ठिकाणावर. रयत नुकसानीत गेली की राजा नुकसानीत जातो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. लोकशाही सुद्धा त्यालाच म्हणतात. लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. आदिलशाही, निजामशाही, लोकशाही. लोकांचा बॉस, लोक बॉस पाहिजे. इथे लोकच बॉस नाहीये, दुसराच कोणीतरी बॉस फिरतोय, कोणीतरी जातोय आणि म्हणतोय की मी बॉस आहे. तू कुठून बॉस आहे? मला बऱ्याच लोकांची गंमत वाटते, हे निवडून आल्याच्या नंतर अगदी पार नगरसेवक होऊ देत, सरपंच होऊ देत, गावच्या इथले बरेच ग्रामीण भागातले लोक आहेत, गावातले सरपंच होऊ देत, लगेच कपडे बदलतात यांचे. लगेच पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, हातात सोन्याच्या अंगठ्या, चालली. कायच काय? कोण विचारतो? आमच्याकडे एक नामदेव पवार नावाचा प्राणी आहे कन्नडमध्ये. ते जेव्हा आमदार होते तर त्यांची स्टाईल अशी होती की त्यांच्या गाडीला काळ्या काचा होते आणि एसी चालू राहायचं गाडी, आणि चालले साहेब. टाटा सफारी त्यावेळेला खूप भारी वाटायची. आता कोणी येऊन फिरतं, पण त्यावेळेला टाटा सफारी म्हणजे लय भारी गाडी. इतक्या स्टाईल मध्ये आमदार साहेब आले, आमदार साहेब बसले, आमदार साहेब उठले, आमदार साहेबाचं असं, आमदार साहेबाचं तसं, आमदार साहेबाचा बूट मेट्रोचा. भरती शान त्याची. मस्तीत राहिला, मस्तीत राहिला, मस्तीत राहिला, मस्तीत राहिला, सगळी कडक मस्ती केली. आणि पुढच्या वेळेला असा काही आपटला लोकांनी धरून, नीटच झाली. आता बाजूने गेला तर कोणी रामराम करत नाही, कोणी रामराम करत नाही. का? पद गेलं. पद गेल्यावर माणसाची इज्जत जाते. त्यामुळे कधी पण पदाला चिकटून राहू नये, माणसांना चिकटून राहू. आणि त्या पद्धतीची भूमिका माझी आहे, आणि मी त्या पद्धतीने चालतो. त्यामुळे मला उद्या तुम्ही खासदारकी जरी दिली तरी मी मस्तीत नाही येणार, मी असंच राहणार. मी मस्तीत नाही येणार, मी लोकांची कामं करणार. कारण मला हे नीट माहिती आहे की हा पिक्चर फक्त 3 तास चालतो. 3 तासानंतर हा पिक्चर संपतो, आणि संपल्यानंतर तुमची ऍक्टिंग बरोबर झाली असेल तर ठीक, नाही तर तुमचा पिक्चर पडतो. अमिताभ बच्चन के सगळेच पिक्चर हिट झाले असं होत नाही. जर अमर अकबर अँथनी हिट झाला होता तर गंगा जमुना सरस्वती पडला पण होता. का हिट झाला होता आणि का पडला होता हा पिक्चर? हिट ह्याच्यासाठी झाला होता कारण जनतेला आवडला, आणि फेल ह्याच्यासाठी झाला का जनतेला नाही आवडला. ऍक्टर तोच आहे अमिताभ बच्चन, ऍक्टिंग तशीच आहे, पण जमत नाही. शेवटी सगळं काही रयतेच्या हातात आहे, आणि त्यामुळे रयतेला नमस्कार केला पाहिजे.
पुढाऱ्याला सुद्धा जर आयुष्यावर सत्तेत राहायचं असेल तर त्याला रयतेलाच नमस्कार करावा लागेल, रयतेलाच बाप मानावा लागेल, रयतच मेन आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बेगमपुरा वासियांना सांगतो, मी उद्या खासदार जर झालो तर या सगळे जे तुमचे अडलेले विषय आहेत, हे सगळे विषय निर्धास्तपणे तुम्ही माझ्यावर सोपवा, मी ते सोडवतो. पण मी लय मोठा, काय अवस्था होईल खैरेची. आज फोटो बघा खैरेचा, तुम्ही पाहिला का पुढारी पेपरमध्ये आज खैरेचा फोटो आला. एकीकडं महापौरांचा आणि त्या ह्याच्यात महावीर जयंतीचा काहीतरी फोटो आलेला आहे. मी ओळखलंच नाही त्याला माणसाला. बघा खैरेच आहे का, असं गरीबासारखा उभा हातपाय मोडून. म्हटलं हे तर लय स्टेशन मध्ये होतं, असं काय झालं याचं, त्याला आत्ताच इंडिकेटर लागले की तर पांगलं माझं. आता ही बेगमपुराची सभा झाली ते म्हणून बेगमपुरा आता काय करू. मस्तीत राहिलेल्या लोकांचं असं होतं, माझं असं कधीच होणार नाही, कारण माझ्या डोकं नेहमीच ठिकाणावर राहील. त्यामुळे मी त्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की मी व्यवस्थितपणे काम करेन आणि मला काम करण्याचा अनुभवही आहे. तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल, मी औरंगाबादचा कचरा कन्नडला नेला आणि त्या कचऱ्याचा नुसतं नेला नाही तर कोणाच्याही आरोग्याला इजा न पोहोचवता मी त्या कचऱ्यातून खत तयार करून दाखवलं. तेव्हा मला काही लोकसभा लढायची नव्हती, पण मला एवढंच वाटत होतं की यार औरंगाबादमध्ये आपण राहतो, इतकी भानगड या शहरामध्ये चालली आहे, कोण बघायला तयार नाही, सगळ्यांना राजकारण करायचं आहे, सगळ्यांना मस्ती करायची आहे, चला आपण तरी काहीतरी करूया. म्हणून मी ती भूमिका घेतली. आज तुम्हाला सांगतो, हर्षवर्धन जाधव जर खासदार झाला ना, 10 दिवसात औरंगाबाद शहर चकाचक करून टाकेल. 10 दिवसात औरंगाबाद शहर चकाचक करून टाकेल. मला अडवलंय मी यावेळेला, का, कारण शेवटी माझी शक्ती पुरत नव्हती ना, कारण मी कन्नडचा आमदार, मी औरंगाबादचा कचरा कसा नेऊ शकतो, म्हणून मला अडवलं. उद्या खासदार जर झालो तर लाता घालण्याचे कंपार्ट आहेत, काय रे फुट म्हणेल, मग नाही बदणार मी रयतेचं काम करेन, त्याला रयतेचं काम करेन, लोकांचं काम करेन. बेगमपुऱ्यातला प्रत्येक रहिवासी हा खासदार असेल उद्या, तुम्हाला सांगतो. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा खासदार असेल, एवढा वट असेल त्याचा. असं नाही राहणार लांबून चलन लांबून चलन लांबून चलन. पाया पडतो मी, लोकांच्या पाया पडतो मी, लोकांच्या पाया पडतो मी. मगासपासून तुम्हाला हा मुद्दा समजून सांगतो, कारण याला खूप महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही का निर्माण केली, राजेशाही संपवून लोकशाही का निर्माण केली, की लोकांच्या हातात सत्ता यावी म्हणून लोकशाही निर्माण केली. चोराच्या हातात सत्ता जावी म्हणून नाही केली. हिंदुत्वाचा मुद्दा तयार करून हा माणूस निवडून येत गेला, पण मतदान आपणच करत होतो. मतदान काही त्या ठिकाणी मातोश्रीहून येत नव्हतं. आणि त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की येणारा काळ आपल्या दृष्टिकोनाचा खूप महत्वाचा आहे. पाण्याच्या टाकीचा विषय असो, तुमचा कचऱ्याचा विषय असो, बिबिका मकबराच्या आजूबाजूला इतकी घाण आहे, फॉरेनर लोक येऊन म्हणत असतील सर हे काय तमाशा आहे इथे. पण हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. आपल्यात ती कॅपॅसिटी आहे, आपला गोंधळ होणार नाही. दिल्लीत गेल्याने किती वेळ झाला, 5 मिनिटं, दिल्लीत गेल्याच्या नंतर यांचा गोंधळ कसा होतो त्याच्यावर थोडंसं बोलतो. त्यांची गंमत अशी होते की दिल्लीमध्ये सगळा कारभार हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतो आणि ह्यांना हिंदी इंग्रजी येत नाही, येतच नाही, उमजत नाही गावरान भाषेत. समोरचा म्हणतो, सांसद जी आपको क्या लगता है वहां पे जाके आए तो क्या हुआ, कैसा अनुभव रहा आपका. वहां गया था ना, ऐसा होया, क्या होया, ऐसा होया. काय किंमत घेईन तो तुमची आणि तुमच्या खासदाराची. इथं लयच कडक फिरतो, तिकडे कुत्र खात नाही, शेवडे म्हणजे येतच नाही काही. मैं क्या बोल रहा है, तू क्या बोल रहा है, असाच प्रकार आहे ना. एखाद्या इंग्रजीमध्ये पार्लमेंटमध्ये प्रश्न म्हणजे, व्हॉट यू थिंक मिस्टर पार्लमेंटेरियन अबाउट दिस प्रपोजल. हा शिवा नको देऊ ना, शिवा कोण देऊ राहिले रे. सर आय एम ट्राइंग टू टेल यू, व्हॉट यू थिंक अबाउट दिस प्रपोजल. हे तुला म्हटलं शिवाय देऊ नको, त्या मायचा हराम खोत. आय माय नो इंग्लिश, आय माय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र काय करतो तिथं, इंग्रजी बोला, त्यामुळे गंमत फसती. मी तुम्हाला जे सुरुवातीचा मुद्दा सांगितला ना, तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला नाही. हिंदुत्व कचरा चालला खैरी दिले येत नाही, उमजत नाही, काय करायचं ते, कायचं पाहिजे कायचं कचरा, तेव्हा आलं तर पाहिजे ना.
येतच नाही त्याला, नुसतंच कडक कपडे घालून साहेब आले साहेब बसले, काय चाटते ते साहेबाला, येत काही नाही. मोठा कीर्तनकार आहे, मोठा कीर्तनाला उभा राहिला, चड्डी पिवळी झाली, काय कामाचं ते? मोठा कीर्तनकार आहे, काय आता कीर्तनकार मोठा आहे? मला खरंच गंमत वाटते, काही विकाम येत नाही काही नाही, नुसतं तिथं जाऊन नाही नाही ते बाळासाहेब ठाकरे काय मंगन करतो, कशाचा पत्ता नाही, कशाचा अक्कल नाही. लोक आता माझ्या सासऱ्यांनी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते आणले जालना जिल्ह्यामध्ये, 6,000 कोटी रुपयाचे. या बाबांना 600 कोटीचे तर आणायचे असते, पण जाईन कोण तिथं, करण कोण, जमन कसं, येतच नाही काही, चालू आहे. लोक म्हणतात जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, ओके, जय भवानी जय शिवाय, जय भवानी जय शिवाय, चालली गाडी. कायच काय इंदुरीकर महाराजचं ठरलं, कायच काय. आज तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की किती महत्वाचं आहे पद, लोकसभेच्या पदाचं महत्व लक्षात घ्या. आपण कचरा करतो, पाणी करतो, अहो या क्षुल्लक गोष्टी आहेत. या ग्रामपंचायतीचं काम आहे, ह्याला लोकसभा सदस्य पण लागत नाही. ह्याला ग्रामपंचायत तुमचा औरंगाबाद, मी औरंगाबादची ग्रामपंचायतच म्हणतो. औरंगाबादची ग्रामपंचायत जी आहे ना तुमची, औरंगाबाद महानगरपालिका म्हणतो तुम्ही, भारीतले लोक असल्यामुळे आम्ही त्याला ग्रामपंचायतच म्हणतो. या औरंगाबाद ग्रामपंचायतीचं काम आहे कचऱ्याचं आणि पाण्याचं, ते तेवढं बी उमजत नाही. सचिन खैरे का कोणता खैरे येते त्याला माहिती. हे खासदारचं पण खासदारचं बी काम नाहीये, हे गल्ली बोळातल्या लोकांनी करून घेतलं पाहिजे. खासदार काम भारी राहतं, ते बी हे जमत नाही तेव्हा ते काय जमणार आहे. उदाहरण असं आहे, बरेच लोक ग्रामीण भागातले तिथे ग्रामसेवक राहतो ना, ग्रामसेवक, तुम्हाला ग्रामसेवक माहिती आहे ना. एखादा ग्रामसेवक जो राहतो तो सरपंचीला काय म्हणतो, सरपंचीन राहते एखादी बेचारी गरीब, इथं सही करशील तर 500 भेटतील, इथं सही करशील तर जेलात जाशील, कुठं करतील ती मध्ये 500 कुठं भेटतील गो इथं, मग घेवर पटकन सही. तो 50,000 रुपयावर सही घेतो, हिला 500 देतो, ही म्हणते साहेबला चांगले. बरोबर आहे. ग्रामपंचायतीचे हाल आपल्या खेड्यातल्या उमजतच नाही. आता जेव्हा ग्रामसेवक इतका चॅम्पियन आहे, तेव्हा मला सांगा की त्याचा बॉस किती चॅम्पियन असेल. ग्रामसेवकचा बॉस कोण, विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारीचा बॉस कोण, बीडीओ, बीडीओचा बॉस कोण, डेप्टी सीओ, डेप्टी सीओचा बॉस कोण, सीओ, सीओचा बॉस कोण, कलेक्टर, कलेक्टरचा बॉस कोण, विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्ताचा बॉस कोण, प्रधान सचिव, प्रधान सचिवाचा बॉस कोण, अतिरिक्त मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवाचा बॉस कोण, मुख्य सचिव, मुख्य सचिवाचा बॉस कोण, केंद्रीय सचिव, केंद्रीय सचिवाचा बॉस कोण, केंद्रीय मुख्य सचिव. ही इतकी लाईन आहे. जेव्हा ग्रामसेवक इतका आहे, तो सरपंचाला म्हणतो इथं सही करशील तर 500 भेटतील, इथं करशील तर जेलात जाशील, सरपंचीन बाई करून टाकते, तेव्हा केंद्रातला मुख्य सचिव किती बाराचा असेल. आणि तिथं जातं कोण, मग बघा आता व्हायचं होया, हे तिथं जातं. आणि कसं व्हायचं मग, नाही सुशिक्षित लोक आहे तुम्ही, काही विचार करा या मुद्द्यावर. ग्रामसेवक ज्यावेळेला असं चालवतो, त्याचा बॉस कसा असेल, आज त्याला चालवायला माणूस कसा लागेल. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल की मुख्य सचिवाचा बॉस कोण, मुख्य सचिवाचा बॉस त्या ठिकाणी पंतप्रधान. अरे या पंतप्रधानाला कोण चालवतो, पंतप्रधानाचा बॉस कोण, तसं पाहायला गेलं पंतप्रधानाचा बॉस लोकसभा सदस्य, लोकसभा सदस्य पंतप्रधानाचा बॉस, कारण लोकसभा सदस्यातून तो पंतप्रधान झालेला असतो. एखादा लोकसभा सदस्य वाकड्यात जर घुसला तर पंतप्रधानाला सुद्धा घाम फुटतो, पंतप्रधान सुद्धा घाम फुटतो. हे असे बावळे गेले की नाही फुटत, कारण त्यावेळी येतच नाही. पण जर एखादा तिरकच असता तर पंतप्रधान पण मागं वळून पाहिजे की कॅसेट कोणी कुठून आली म्हणून. माझे महाराजांचे काही आहेत लोक, बाबाजी भक्त परिवाराचे, त्यांनी मला आशीर्वाद दिले, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. ते नेहमी त्यांच्या भाषणात म्हणतात की उद्या ज्यावेळेला आमचा बाबाजी भक्त परिवार पुरस्कृत माणूस ज्यावेळेला निवडून येईल, त्यावेळेला दिल्लीत नरेंद्र मोदी म्हणतील, अरे रावसाहेब तुमने कहा छुपा के रखा था ये हिरा, असं म्हणतील, असं यांचं म्हणणं आहे. मी म्हटलं तसं अजिबात नाही होणार. म्हणजे मग कसं होईल, अरे रावसाहेब इसको कहां से लेके आ गए, तान दे रहा ना, अच्छा था खैरे कुछ बोलता नहीं था, ये हर जगह पे खड़े बाइक लेके खड़े हो जाता, ये नहीं चलता, ये बरोबर है, ये बरोबर नहीं है, नाकात दम आणून देईन. आणि चांगल्यासाठी बरं का, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. कारण मी याच्यासारखा 4थी नापास नाही, मला उत्तम प्रकारे हिंदी बोलता येते, उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता येते, माझं लंडनला शिक्षण झालेलं आहे, मी अजिबात घाबरत नाही.
इतकं महत्व खासदारकीचं आहे की त्या ठिकाणी पॉवरफुल जर खासदार असेल तर मजाल नाही देशाच्या मुख्य सचिवाची सुद्धा आवाज करायची, तेव्हा ग्रामसेवक कुठं राहिला. आणि आता मी पाहतो अनेकदा चंद्रकांत खरे कलेक्टर ऑफिसमध्ये जातात आणि कलेक्टरच्या केबिनला जाऊन बसतात. कलेक्टर साहेब आले का? अरे तू बॉस आहे त्याचा, बॉस सरकार आहे ना. तिथे जाऊन म्हणतो कलेक्टर साहेब माझं एवढं काम करून द्यावं. अरे काय चव राहिली का त्याच्यात? हा, घराचा कारभारी बेवडा असला तर पोरं कशी निघतील? तसं चालू आहे जिल्ह्याचं आपल्या. ते कारभारीच पिऊन पडतं तर लोकांचं काय होणार आहे? काय खरंय? अशी गंमत होते याची. उद्या खासदार, मग बघूया कलेक्टर काय म्हणतो. घरी बोलवून त्याला चाल. लोकशाही आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, माझं चाललंच पाहिजे. कसं चालत नाही? हिना गावितचं तुम्हाला उदाहरण देतो. त्या हिना गावितवर अटॅक झाला असं म्हणतात. अटॅक झाल्याच्या नंतर तिने तिथल्या पीआयला सांगितलं की या पोरांनी माझ्यावर अटॅक केला, यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा. ते पीआय म्हटलं नाही मॅडम, या पोराने तुमच्यावर अटॅक केला नाही, रिकामं काही खोटं सांगू नका, मी नाही करणार दाखल अट्रॉसिटी. मग तिने एसपीला सांगितलं, एसपी साहेब दाखल करा, पीआय दाखल करत नाही, तुम्ही दाखल करायला हवा. एसपी म्हटलं मी नाही करू शकत मॅडम, ते खोटं सांगू लागले तुम्ही जे सांगू लागले ते. मग तिने मुख्यमंत्र्यांना फोन केला की मुख्यमंत्री महोदय, मी तुमच्या पक्षाची खासदार आहे, माझ्यावर असा हल्ला झाला, ते पोरावर अट्रॉसिटी दाखल करायला सांगितलं, एसपी नाही करू लागला. मुख्यमंत्र्यांनी एसपीला सांगितलं, अरे ती बाई काय म्हणते ऐक, करते अट्रॉसिटी दाखल. एसपी म्हटलं मी नाही करत. मग काय केलं हिना गावितने? ती दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलली की माझ्यावर असा हल्ला झाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सुद्धा त्या ठिकाणी पोलीस ऐकत नाही, तुम्ही आदेश द्या. त्यावेळेला पार्लमेंटमधून आदेश निघाला एसपीला की ते गुन्हे दाखल करा, आणि तेव्हा गुन्हा दाखल झाला. तिने वाईट मार्ग कामासाठी त्या पोरांना अडकवलं. पण त्याच्यातून आपल्याला एक बोध घेण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की खासदाराची पॉवर किती असते बघा. जे मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते खासदाराला जमलं, एवढा दम असतो खासदारकीमध्ये. आपल्याला माहितच नाही, आपल्याला एवढंच वाटतं लय मोठा माणूस आहे, लय मोठा माणूस आहे, भारीत येतो भारीत जातो, जय महाराष्ट्र. काय जय महाराष्ट्र? कशातच नाही ना. विचार करा ना तुम्ही. मी तर इतका हैराण होतो औरंगाबादच्या लोकांना जेव्हा मी भेटतो ना, दादा कसंही करा, माझी तेवढी 50% करून द्या. अरे क्षुल्लक गोष्ट आहे ती, त्याचं एवढं टेन्शन का करता? आमचं कन्नड बरं आहे तुमच्यापेक्षा, मग कसंही करा, आमचा कचऱ्याचा प्रश्न सोडून द्या. अरे चिल्लर गोष्ट आहे, एवढा लोड कशाला घेऊन राहिले? नाही काहीच कामाचे नाही, काहीच करून राहिले. प्रचंड शक्ती असलेलं पद आहे लोकसभा सदस्य, प्रचंड शक्ती. पण तशा पद्धतीचा माणूस पण पाहिजे, आणि तशा पद्धतीचा माणूस आला ना, तुम्हाला सांगतो नीट होऊन जाईल प्रशासन. आज गोरगरीब माणसाला त्रास देतात नाही प्रशासनवाले, नीट करून टाकेन. माझ्या कन्नडमध्ये नाही करत लफडी, विचारून घ्या. कन्नडचे बरेच लोक आहेत तिथं बेगमपुऱ्यात. एक तलाठी लोक म्हणतात बरं का, मला नाही माहिती, मी पुन्हा जायचो आतमध्ये. एक तलाठी एका म्हाताऱ्या जोडप्याला फेरफार करण्यासाठी 25,000 रुपये मागत होता. मी त्याला म्हटलं भाऊ, हे रिकामे काम काही करू नको. कोण माझं काय करता? मी तलाठी आहे. ओके म्हटलं, घेतला रूम मध्ये. असं म्हणतात लोक बरं का, मला नाही माहिती. घेतली कडी लावून आतून दिलं रट्टे. अरे बापरे म्हटलं, अरे बापरे ना, असं आहे म्हटलं भाऊ, इथं घी सीधी उंगली से नहीं निकलता, हम टेढ़ी उंगली से निकालना जानते हैं. मग लगेच वेद बोलायला लागला तो, वेद बोलायला लागला आणि त्या लोकांचं काम करून दिली. तेव्हा असा काही परिणाम झाला कन्नडच्या प्रशासनावर, आणि नंतर तर मी आमदारच झालो. मग तर मध्ये भूत आमदार झाला, आता नीटच राहा, फटकेच आहे तुम्हाला. असं आहे ते लागतं तसं माणूस, कडक लागतं माणूस. हे नेम काय कामाचं? हा, मग याच्या घरी पडतात दुसऱ्याच चपला. खूप तुम्हाला सांगतो बोलण्यासारखं आहे, वेळ कमी आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या लोकसभेमध्ये या शक्तीचा तुम्ही सदुपयोग करून घ्यायला शिका. कुठल्या तरी खुळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरियावर देऊ नका. एक चांगला एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवा, शिक्षण ठरवा, त्याचं एज्युकेशन ठरवा, त्यांनी आतापर्यंत काय काम केलं ह्याचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा. हे सगळं तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही मतदान करा. उगाच कोणाचं तरी नादी लावून मतदान करू नका. वाटोळ झालंय आपलं.
इतक्या मोठ्या शक्ती असलेल्या पदाला अक्षरशः त्याला आता खैरेला नगरसेवक म्हणायला लागले लोक. हा नाही खोटं आहे. लोक म्हणतात भारीतला नगरसेवक. अरे खासदार आहे तो, पुऱ्या देशाचा मालक आहे तो, आणि तो फिरतो गल्लीनी महानगरपालिकेत. काय खरंय. त्यामुळे यावेळेला विचार करा, एवढी तुम्हाला चरणी विनंती. मी आज हिंमत केली बरं, आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की मी फक्त छत्रपतींना स्मरून हिंमत केली आहे. आता कोण हिंमत करत नाही. सगळ्यांना भीती वाटते. कोण हा खैरे साहेब लय मोठा माणूस आहे, आमकाला मोठा माणूस आहे, ढमकाला मोठा माणूस आहे, आणि आपलं कसं जमायचं. जाऊ द्या बा, बैलगा बनता आपण म्हणायचं 9वा महिना, कशाला खिटता, लय मोठी माणसं आहे. फाटते लोकांची, आमची नाही फाटत. आम्ही कडक उभे राहतो, कडक उभे राहतो, एकदम खंबीर, आणि म्हणून आमची चालते. माझी तुम्हाला विनंती आहे, या खंबीर जी हिंमत केलेली आहे ना, आता या हिमतीचं तुम्ही सोनं करू शकता. तुम्हाला सांगतो, हे सोनं करू, त्याला वाया नका जाऊ. माझं काय आहे, माझं जर काही प्रॉब्लेम झाला नाहीच, लोकांनी जर ऐकलं समजा घटकावर झालंच काय, तर लोक अजूनही लिहितात. शेवटच्या 2 दिवसामध्ये काही होईल सांगता येत नाही. खाण पाहिजे का बाण पाहिजे, सांडू पाहिजे का लांडू, बरोबर का नाही. शेवटच्या 2 क्रांती चौकात 2 हिंदू मारले, मुसलमानले मस्तीला आले, हे लफडी होतील. त्यामुळे काही काही लोक काय म्हणतात, तुझं शेवटलं वातावरण राहिलं, नंतर काहीतरी होऊन जाईल. म्हटलं काय होऊन जाईल, काही होऊन जाऊ शकतं म्हणे, लय बाराचा काही. म्हटलं ठीक आहे, झालं समजा उलट पालट काहीतरी, आणि पागलंच, मग काय होईल. मी पुन्हा कन्नडला उभं राहील. कन्नडचे लोक तर निवडूनच देऊ रे तुम्हाला, तिकडून पाडू लागले. पण पांगण कोणाचं, तुमचं पांगण. कारण मग कोणी परत हिंमत नाही करणार. मग शेवटी खैरेच निवडून येतो का. मग पाण्याची टाकी झाली काय नाही झाली काय, चालल्या खैरे साहेबच. हे होईल. मी तुम्हाला बोकाडी नाही दाखवत आहे, वस्तुस्थिती समजून सांगतोय. आज एखादा माणूस, एखादा तरुण हिंमत करतो आणि पुढे निघतो, त्याला आशीर्वाद द्या, त्याला मदत करा, तेव्हा तो कुठेतरी हिमतीने पुढे चालेल आणि तुमच्या कामाला येईल. नाही तर आज कोणी रिकामा नाहीये. मला नाही वाटत. खैरे तर जाऊच द्या, खैरे तर कळालंच आपल्याला 20 वर्षात, पण झांबड किंवा इम्तियाज जलील पण फार चांगलं काम करतील असं मला नाही वाटत. त्यामुळे कुठेतरी आज ही संधी झालेली आहे, आपण संधीचं सोनं करावं अशी आपल्या चरणी अगदी नतमस्तक होऊन विनंती करतो. आणि शेवटी जाता जाता एवढंच या ठिकाणी सांगतो, माझी कुलस्वामिनी रेणुका माता, कारण आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी आपण महत्वाची मानतो. आज या सभेचं औचित्य साधून मी माझ्या कुलस्वामिनीची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो की कधीच पूर्ण आयुष्यात जाधव कुटुंब रयतेला गद्दार नाही झालं, कधीच नाही झालं. आणि कधीच आमच्या आमदारकीतून कुठं शाळा काढली नाही, कुठं बिअर बार काढलं नाही, कुठं पेट्रोल पंप काढलं नाही. फक्त लोकांचं काम केलं आहे. पगार भेटला त्याच्यात खुश आहे, काही गरज नाही तिकडं प्लॉट घेईन तिकडं प्लॉट घेईन, आणि मुंबईला फ्लॅट घेईन, दिल्लीला बांगला घेईन, गेल्यावर काहीच जात नाही, आणि कधी मरेल त्याचा तपास नाही. आणि इथून पुढे सुद्धा आयुष्यभर आम्ही कधीच लोकांची गद्दार होणार नाही, कधीच नाही. आमदारकीच्या 40 वर्षात आमच्याकडनं कधीच गद्दारी झाली नाही, आणि खासदारकीचे येणारे जे काही वर्ष असतील ती सुद्धा आम्ही कधीच गद्दार होणार नाही. हे माझ्या कुलस्वामींची, रेणुका मातेची, माहूरच्या देवीची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी जमलात, आपले खूप खूप आभार. काही माझं वक्तव्य